राजधानी मुंबईच्या दिशेने निघाला मराठ्यांचा जनसागर। जरांगेंच्या पायी मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक सहभागी। 26 जानेवारीला भगवा वादळ मुंबईमध्ये धडकणार। सरकार आरक्षणावर सकारात्मक। जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन टाळावं। मुख्यमंत्र्यांचे आवाहन। तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक सुरू। बच्चू कडूंसह सर्व जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन उपस्थिती। जरांगेंशी देखील मुख्यमंत्री संवाद साधणार, सूत्रांची माहिती। आरक्षणासंदर्भात सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करतील, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी आंदोलक म्हणून जरांगेंच्या मोर्चात। बच्चू कडूंची भूमिका। जरांगेंना आश्वासन दिलेले 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावेत। मराठा आरक्षणावर शरद पवारांची प्रतिक्रिया। ईडी सरकारचा हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर। ईडीचा धाक दाखवला जातोय, आम्ही कोर्टात जाऊ। महाविकास आघाडीवरील नेत्यांच्या तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवारांचा हल्लाबोल। ईडी ही केंद्रीय यंत्रणा, मलाही नोटीस आल्या आहेत। तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, पण तथ्य नसेल तर काही अडचण नाही। रोहित पवारांवरील कारवाईनंतर अजितदादांची प्रतिक्रिया। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घर फोडणं सुरू। अदृश्य शक्तींकडून कट कारस्थानं आणि राज्य कारभार। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो, सुप्रिया सुळेंची टीका। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेल्या अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणाची मुख्य सुनावणी 23 ते 31 जानेवारीपर्यंत चालणार। निकालासाठी 8 दिवस लागतील, विधानसभा अध्यक्षांची माहिती। सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली जाणार, अशी ही माहिती। 22 आणि 23 जानेवारीला ठाकरे गटाचं नाशिकमध्ये अधिवेशन। काळाराम मंदिरात महापूजा आणि आरती करणार, राऊतांची माहिती। तर ठाकरे गटाची नाशिकमध्ये श्रद्धांजली सभा। कार्यक्रमाकडे कुणी ढुंकूनही बघणार नाही, नितेश राणेंचं टीकास्त्र। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची काल मातोश्रीवर बैठक। वायकरांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा ठाकरेंकडून विश्वास। वायकरांवर कारवाई होण्याची पदाधिकाऱ्यांना भीती। पुण्यामध्ये रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो लवकरच होणार। केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनक कुमार गर्ग यांच्याकडून मार्गाची अंतिम तपासणी सुरू। तपासणीनंतर मेट्रो सेवेला अंतिम मंजुरी मिळेल। राम मंदिर सोहळ्याचा उत्साह, संपूर्ण अयोध्या नगरी सजली। राम मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराला विविध रंगी फुलांची आकर्षक सजावट। देशभरातून भाविक अयोध्येमध्ये दाखल। रामभक्तांसाठी महत्त्वाची बातमी। आजपासून 22 तारखेपर्यंत अयोध्येमध्ये येणाऱ्या ट्रेन रद्द। महाराष्ट्रातून अयोध्येला जाणाऱ्या भाविकांना लखनौ, सुलतानपूर या ठिकाणी उतरावं लागेल। अयोध्येतील शाळा कॉलेजला 23 तारखेपर्यंत सुट्टी। रामलल्लाच्या स्वागतासाठी अयोध्येतील विद्यार्थी राम मंदिर परिसरात। आमच्यासाठी ही मोठी दिवाळी, रामाचे गीत गाऊन विद्यार्थिनींकडून आनंदोत्सव साजरा।